श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले ययातीचे उपाख्यान या पर्वातले पुरुवंश कथन हे उपपर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. दशार्ह देशाच्या विजया नामक राजकन्येशी भूमन्यूने विवाह केला. तिच्यापासून त्याला सुहोत्र नावाचा पुत्र झाला. इक्ष्वाकूची कन्या सुवर्णा नावाची होती. तिच्याशी सुहोत्राने विवाह केला आणि तिच्यापासून त्याला जो पुत्र झाला त्याचे नाव हस्ती. या हस्तीनेच हस्तिनापूर हे नगर वसविले. या नगराचे नाव असे का पडले त्याची ही अशी उपपत्ती आहे. त्रिगर्त राजाच्या यशोधरा नावाच्या कन्येशी हस्तीने विवाह केला आणि तिच्यापासून त्याला विकुंठन नावाचा पुत्र झाला. दाशार्ह देशाच्या राजाची सुदेवा नावाची कन्या होती. तिच्याशी विकुंठाने विवाह केला. तिच्यापासून त्याला अजमीढ नावाचा पुत्र झाला. कैकेयी, गांधारी, विशाला आणि वृक्षा अशा अजमीढाच्या 4 भार्या होत्या. या 4 भार्यांपासून अजमीढाला 124 पुत्र झाले आणि त्या प्रत्येक पुत्राचा वेगळा राजवंश झाला. या सर्वांमध्ये संवर्णाने वंशपरंपरा चालू ठेवली. सूर्याची कन्या तपती हिच्याशी संवर्णाने विवाह केला. तिच्यापासून त्याला कुरु नावाचा पुत्र झाला. दाशार्ह देशाची राजकन्या शुभांगी हिच्याशी कुरुने विवाह केला. तिच्यापासून त्याला विदुर हा पुत्र झाला. मधुकुलातील संप्रिया नावाच्या कन्येशी विदुराने विवाह केला आणि तिच्यापासून त्याला अनश्वा नावाचा पुत्र झाला. मगध राजाच्या अमृता नावाच्या कन्येशी अनश्वाने विवाह केला आणि तिच्यापासून त्याला परीक्षित नावाचा पुत्र झाला. परीक्षिताने सुयशा नावाच्या बहुदेशी म्हणजे बहुद कन्येशी विवाह केला. तिच्यापासून त्याला भीमसेन नावाचा पुत्र झाला. भीमसेनाने कैकयी म्हणजे केकय राजकन्या कुमारीशी विवाह केला आणि तिच्यापासून त्याला प्रतिश्रवा नावाचा पुत्र झाला. या प्रतिश्रवाचा पुत्र प्रतिपाने शैब्या म्हणजे शिबी राजाची कन्या सुनंदेशी विवाह केला आणि तिच्यापासून त्याला देवापी, शांतनू आणि बाल्हिक असे 3 पुत्र झाले. देवापी अगदी लहान वयातच अरण्यामध्ये निघून गेला. त्याच्यानंतर शांतनू राजा झाला. या संदर्भात एक अनुवंश म्हणजे वंशवर्णनात्मक श्लोक आहे. हा ज्याला ज्याला आपल्या हाताने स्पर्श करतो तो आपले वार्धक्य टाकून सुखी होतो आणि पुन्हा तरुण होतो, म्हणून त्याचे शांतनू असे नाव पडले. शांतनू या नावाची ही अशी व्युत्पत्ती आहे. शांतनूने भागीरथी गंगेशी विवाह केला. गंगेपासून त्याला देवव्रत नावाचा पुत्र झाला. यालाच भीष्म असे म्हणतात. आपल्या पित्याच्या मनासारखे करण्याच्या इच्छेने भीष्माने त्याचा माता सत्यवतीशी विवाह घडवून आणला. सत्यवतीचे गंधकाली असे नाव होते. सत्यवती कुमारी असतानाच पराशर मुनीपासून तिला द्वैपायन म्हणजे व्यास महर्षी हा पुत्र झाला होता. तिच्यापासून शांतनूला आणखी 2 पुत्र झाले. विचित्रवीर्य आणि चित्रांगद हे 2 पुत्र ते होते. चित्रांगद तरुण होण्यापूर्वीच
कौमारावस्थेतच गंधर्वांकडून मारला गेला. स्वाभाविकच विचित्रवीर्य हा राजा झाला. काशी राजाला कौसल्येपासून अंबिका आणि अंबालिका अशा 2 कन्या झाल्या होत्या. त्या दोघींशी विचित्रवीर्याने विवाह केला, पण दुर्दैवाने अपत्य होण्यापूर्वीच विचित्रवीर्याचे निधन झाले. दुष्यंताची वंशवेल सुकून जाता कामा नये असा सत्यवतीच्या मनात विचार आला. सत्यवतीने द्वैपायन व्यास महर्षींची आठवण केली. तत्क्षणी व्यास महर्षी तिच्यासमोर प्रकट झाले आणि मी काय करावयास पाहिजे असे त्यांनी सत्यवतीला विचारले. सत्यवतीने द्वैपायन व्यास महर्षींना म्हणाली, तुझा भाऊ विचित्रवीर्य पुत्र संतान उत्पन्न करण्यापूर्वीच निधन पावला. आता तू त्याच्यासाठी स्पृहणीय अपत्य निर्माण कर. ठीक आहे असे व्यासाने म्हटले आणि सत्यवतीच्या आज्ञेप्रमाणे द्वैपायन महर्षींनी विचित्रवीर्याच्या भार्येपासून 3 पुत्रांना जन्म दिला. धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर हे ते 3 पुत्र होते. राजा धृतराष्ट्राला द्वैपायन महर्षींच्या वरामुळे गांधारीपासून 100 पुत्र झाले. धृतराष्ट्राच्या 100 पुत्रांपैकी दुर्योधन, दुःशासन, विकर्ण आणि चित्रसेन हे 4 प्रमुख होते. पृथा, कुंती आणि माद्री अशा पांडूच्या 2 भार्या होत्या. दोघीही अप्रतिम सौंदर्यवती होत्या. एकदा पांडू मृगया करण्यासाठी गेला असता मृगाचे रूप धारण केलेला एक ऋषी मृगीचे रूप धारण केलेल्या आपल्या भार्येशी संगत झालेला त्याने म्हणजे पांडूने पाहिला. कामपूर्ती होण्यापूर्वीच त्या अद्भुत मृगावर त्याने बाण सोडला आणि त्याला जखमी केले. बाणाने जखमी होता क्षणीच तो मृगरूपधारी मुनी पांडूला म्हणाला, रतिसुखाचा तू अभिज्ञ आहेस आणि मी मैथुन सुखाचा आस्वाद घेत असता माझी कामपूर्ती होण्याच्या आतच तू मला बाणाने विद्ध करून मरणोन्मुख केले. त्यामुळे तू सुद्धा कामपूर्ती होण्यापूर्वीच माझ्याप्रमाणेच मृत्युमुखी पडशील. त्या मुनीने असा शाप दिल्याबरोबर पांडू विवर्ण म्हणजे पांडुर निस्तेज असा झाला आणि शापाच्या तावडीतून सुटण्यासाठी आपल्या 2 भार्यांशी समागम करण्याचे तो टाळू लागला आणि त्यांना म्हणाला, माझ्याच मूर्खपणाचे हे फळ मला भोगावे लागत आहे. पण निपुत्रिक पुरुषाला सद्गती मिळत नाही असे मी ऐकले आहे. म्हणून तू माझ्यासाठी पुत्रसंतती उत्पन्न कर असे तो कुंतीला म्हणाला. पांडू असे म्हणाल्यावर कुंतीने धर्मापासून युधिष्ठिराला जन्म दिला, वायूपासून भीमसेनाला जन्म दिला आणि इंद्रापासून अर्जुनाला जन्म दिला. कुंतीने अपत्य प्राप्ती करून घेतल्यावर संतुष्ट झालेला पांडू कुंतीला म्हणाला, ही तुझी सवत माद्री अपत्यरहित आहे, म्हणून अपत्याच्या बाबतीत तू हिला मदत कर. यावर ठीक आहे असे कुंती म्हणाली आणि तिने माद्रीला अपत्य निर्मितीची ती विद्या शिकविली. नंतर अश्विनी कुमारांपासून माद्रीला नकुल आणि सहदेव असे 2 पुत्र झाले. आज आपण इथे थांबूया. उरलेली कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.